आम्ही आता अंजनवेलच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आलेलो आहे। हे जे मंदिर आहे ते मंदिर एकदम जंगलात आहे। आता आपण या मंदिराकडे चाललो। या मंदिराकडे उतरणाऱ्या पायऱ्या, इथे वरती आपण आपली गाडी थांबवली आणि इथे आलो। हे अतिशय घनदाट मंदिर आहे। तुम्ही आजूबाजूला बघू शकता, इथे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, शुकशुकाट। माझ्याबरोबर रोनित महाडिक आहे। आम्ही दोघे मिळून हा आजचा व्हिडिओ करतोय। हे थ्रिल आहे खरं तर, ही गावची मजा आहे अंजनवेलची। हे पर्यटन स्थळ व्हायला हवं, पण अजूनही पर्यटन स्थळ झालेलं नाही। आम्ही सतत हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे। उत्तराज काळेश्वरी च्या मूर्त्या इथे आहेत। हे माझं गावदेवीचं मंदिर आहे। बऱ्याच आता गेल्या वर्षी आलो होतो। आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही या मंदिरात आलेलो आहोत। मी, रोनित, माझी फॅमिलीसह आम्ही इथे आलो। तुम्ही इथे बघू शकता, हे मोठं पटांगण आहे, इथे मोठा उत्सव असतो। हे झाड आहे, इथे सगळी आजूबाजूला घनदाट झाडी आहेत आणि त्याच्या मध्यभागी बरोबर हे देऊळ वसलेलं आहे। पर्यटनासाठी खूप उत्तम ठिकाण म्हणजे माझं गाव अंजनवेल, आणि हे इथलं ग्रामदेवतेचं मंदिर। इथे ग्रामदेवतेचा मोठा उत्सव असतो। नवरात्रीत तुम्ही आलात तर मोठा उत्सव, तसंच शिमग्याला पालख्या असतात। हे इथे तलाव आहे, देवाला ही खूप जुनं तलाव, छोटीशी विहीर म्हणू शकतो आपण त्याला, बांधलेली आहे। देवीच्या पूजेसाठी वगैरे याचा वापर होतो। आता आपण ही जी एंट्री केलेली आहे ही देवळाच्या पाठीमागून एंट्री आहे। इथूनही ते वरच्या दिशेला पायऱ्या जातात। इथे बघाल वरच्या साईडला बरीचशी आंब्याची झाड आहेत। हा मागचा दरवाजा आहे, हे देऊळ आहे। काकीला आवडते, खूप सुंदर, खूप छान। इथला तो देवीचा खांब आहे मोठा। इथे ही जुनी तोफ ठेवलेली आहे। - 1999 रोजी जीर्णोद्धार झाला होता। आणि हे आहे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर, अतिशय सुंदर। आता पुजारी नसल्यामुळे ते बंद आहे आणि हे छोटं मंदिर आहे, तिथेही आपण जाऊया। हे आतमध्ये ग्रामदेवतेच्या क्षेत्रपाळ, टाळकेश्वर, उत्तराज काळेश्वरी आणि वाघजाई या देव आहेत। इथे ही पालखी ठेवलेली आहे। उत्तराज काळेश्वरी, जाकाय, वाघजाई असं देवांची नाव आहेत। अतिशय सुंदर असं मंदिर। हे मंदिर बऱ्याच वर्षापासून, म्हणजे याला खूप अनेक वर्ष झाली आहेत, पुरातन मंदिर आहे। इथे पावसाळ्यात पाण्याचा ओढा वाहतो इथून, तुम्ही बघू शकता, पण आता हे सुकलंय। इथे छोटंसं मंदिर आहे त्या आधीचं। इथे ही देवी आहे आणि खूप छान निसर्ग परिसर आहे। जर तुम्हाला भेट द्यायची असेल अंजनवेलला तर तुम्ही जरूर गावदेवीच्या मंदिरात या, कारण असं मंदिर, असं ठिकाण तुम्हाला पाहायला मिळणार नाही। हा देवीचा मोठा खांब आहे आणि तुम्ही बघू शकता चारी बाजूला
घनदाट जंगल आणि मध्ये बसलेलं हे मंदिर. असं म्हणतात की दुपारी बरेचसे प्राणी इथे पाणी प्यायला तळ्यावर येत असतात. त्यात बिबट्या असतो, डुक्कर असतात. हरिण इथे आम्हाला सापडत नाही, पण कोल्हे, लांडगे बरेच आहेत. हे असं निसर्गरम्य मंदिर, निसर्गरम्य ठिकाण अंजनेवेलमध्ये बरीच ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आम्ही इथे आलो होतो आणि मी, वैभव महाडिक आणि रोनित महाडिक आम्ही या मंदिराला भेट दिली. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच व्हिडिओ मी टाकत राहीन. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.